हॅलो गाईज, आता आम्ही तयारी करतोय आपलं गणपतीच्या डेकोरेशनची. तर सगळं सामान तर काढलेलं आहे. सगळं जिथे गणपती बसणार आहे तिथलं सगळं साफसफाई करून झालेलं आहे. आता वरचं छत बांधतोय. हे बघा, वरचं छत हे इथं बांधायचं आहे. सो बघू शकता, हे पाटी हा वरच्या साईडला जाणार, वरच्या साईडला. आता इथे वरती गणपती, ह्याच्यावर गणपती बसतो. सो आता पहिलं तर मेन तुमचं सगळ्यात मेन असतो तो वरचा पडदा. जो वरचा छत बांधला ना तर बाजूचा बांधता येतो. मेन कॉम्प्लिकेट आहे नुसता पडदा बांधायचा. काय बाप्पा, बरोबर ना? वर्क मोर लावून आहे. तुम्हाला दाखवतो कसं प्रोसेस असतं, कसं काय तुम्ही बघा. हां, तो साईड येईल ना. हां, कसं ना बरोबर आहे ना असा. हां बरोबर आहे. हां, हा आत्ता बांधलेला नाही इकडे हे बघा. अरे असाच आहे हा इकडे. ते पण पप्पा किती बाय किती येतं हा? बघायला गेलं तर 15 बाय 10. 15 बाय 10. खूप मोठा आहे हा. पण आमचा हॉल मोठा आहे म्हणून तेवढा. आणखी या साईडला हे जरा बघ. कुठे? हे कोपरा बघ. हा हा तो सोड, तो सोड. कुठला? हा हा रे हे, हा मी बांधलाय. बरोबर येतोय का बघ पहिला. येतोय ना त्याच्यावरती झालं आता. हे जाम म्हणजे बोलू शकतात. मला पण अजूनपर्यंत वरचा पडदा बांधता येत नाही. साईडचं मी बांधतो, पण ते वरचा पडदा बांधायला मी पप्पांनाच सांगतो. तिकडे केवढा आहे बघ. बरोबर आहे. तर थोडंसं वाटतं कॉम्प्लिकेटेड, पण बघू. बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. हे पूर्ण आमचा घराचा बाहेर व्ह्यू आहे. पूर्ण हिरवळ, ग्रीनरी सगळं. चला तो काम करू, नाही तर पप्पा शिव्या घालते. बरोबर आहे. हां, ते वरती कवर होईल ना, तो साईड हे चालेल त्याला पण. आपल्याला वाटतं थोडं इझी असतं, पण ते इझी नसतं. बराबर अंदाज बिंदाज करून सगळं करायला लागतं. बरोबर आहे ना. वर टाकायला लागेल ना. मी इथे मारतो. तरी पण पप्पा हे किती जुनं आहे आपलं, तरी पण अंदाजे. ते पण हे डेकोरेशन आम्ही 10-11 वर्षापासून वापरतोय, पण तसंच तर तसंच आहे. बहुतेक तुम्ही जेवढं कोकणातल्या घराबद्दल ना, त्यांचं पहिल्यापासून तेच डेकोरेशन सेम वापरत आलं आहे. नाही तर आजकाल ते नवीन नवीन बनवतात, पण पारंपरिक बघायला वरती छत, बाजूला 2 हे साल बिल जे असणार ते कवर, मध्ये गणपती. हे पहिल्यापासून हर एक कोकणाच्या घरात तुम्हाला भेटणारच भेटणार.
तर याच ठिकाणी आता पाठचा बॅकग्राऊंडचं चाललेलं आहे. वरती छत बांधलेलं आहे. तर पप्पानी बांधलेलं तो लूज पडलाय. त्या काकानी येऊन हे माझे मोठे काका आणि तिथे काकी बसले आणि काका इथे आणि कॅमेराचा मागे बहीण आहे. तर एवढं तर केलं आहे. एवढं मला पण जमत नाही पण केलं आहे. पण चांगलं वाटतंय. तर बाप्पा आमचे बोला. शुक्रवारी नाही, शनिवारी हां शनिवारी. शुक्रवारी येतील. आमचे बाप्पा उद्या आहे. होय. हा? मजा तर खूप येते पण हीच मजा आहे. नंतर जे मुंबईतला गणपती बसवत त्यांची पण मजा आहे पण कोकणातली मजा वेगळीच आहे. गीत पुढे आणि भाई ह्याच्यात पण लागते ह्या कॉर्नरला एक त्या कॉर्नरला एक काय माझी आम्ही घरी ये जरा. बस मस्त वाटते. आता दुसरी रेड आहे का हे इकडे हे बरं रेड. हां हां त्याला पिन आहे आणखी हाय. अजून एक आहे ना, एक आहे बघा. तर एक इथे एक आणि एक तिकडे टाकूया. ही बघा, कोपऱ्याला ना ही काय आहे? इथं हां हा, ती तिकडे टाकूया आणि मार्केट आहेत ते छोटे छोटे आहेत ते इकडे ह्या करूया त्या बाजूला. बस हा, इकडे. इथं ना काका. हा तू आधी इकडे उतर. आता इकडे बरोबर. हा. एक तिथे एक इकडे. बस. पप्पांना सांगायचं की आरामशीर या. आम्ही पप्पा आरामशीर या. डेकोरेशन आता झालंय पूर्ण. हॉलिजन लावायचं आहे, स्पीकर दिवा पॅसेंजर पकडून आता स्टेशन सगळे स्टेशन घेऊन येतील तर पण तो होईल. टाकूया. हां बाकी तिथं. वाक्यात ते असे सोडूया. हम्म. जिथे बाप्पा आपला स्थानपर्यंत होतो, जिथे बाप्पा आपला बसतो त्याचं काम चालू आहे. तर हे फर्स्ट टाईमच करतोय मी. पप्पा आता मुंबईला गेले, ते येतील एक दिवस आधी. मी आणि काका करतो. मग काका काय तर सांगा. वर्क प्रोसेस सांगा. आमची खाणी सुनेरे आली नाही. कुठले खाणी सुमारी माहीत काय. आजपासून सुरुवात. नंतर आरती. होय लग्न नाचणं. अशा रीतीने जर डेकोरेशन झालेलं आहे. 80% तर झाले. 20% बाकी. इथे काम करणारे माणसं, तिथे न काम करणारे माणसं. हे बघा दाखव. खास काय माहितीये. हे बघ हे हाय करतात ना. आम्ही बराबरी हे चालली हे हाय पण काम नाही. वायरीचं काम करते. वायरीचं हे खाता येतं पण बनवता येत नाही. काय देवा बुद्धी द्यावे.